नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये आज एक असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आलंय. थोडंसं इंट्रोडक्शन मी करून देईन. राजा गोसावी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. मराठीतले दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, त्यामुळे आपण त्यांना ओळखतो. पण आजची जी व्यक्ती आहे आपल्याकडे आलेली, त्यांचं स्वतःचं असं एक स्वतंत्र स्थान आहे, एक वेगळी ओळख आहे, शमा देशपांडे. आणि आजपर्यंत तुमच्या आमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल की या आहेत पूर्वीच्या शमा राजा गोसावी. आणि त्यामुळे आता सगळ्यांनाच ही एक्साइटमेंट असेल की राजा गोसावींची मुलगी आणि मराठीत का दिसत नाहीये, हिंदीतच या अभिनेत्रीला आपण जास्त पाहिलंय, कारण त्यांची ती स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी मराठीत खूप काम कमी केलं आहे आणि त्यामुळे मराठी इंडस्ट्रीसाठी मी काम करते. त्यामुळे पहिला प्रश्न शमाजी तुम्हाला माझा हाच असेल. खरं तर खूप खूप स्वागत आमच्या शोमध्ये. याआधी मी प्रश्न विचारायला उत्सुक आहे, त्यामुळे डायरेक्टली मी प्रश्नावर आले. पण हो, खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीच्या मंचावर. आणि राजा गोसावींची लाईक जसं मी म्हटलं, शमा राजा गोसावी पूर्वीच्या. पण आम्हाला खरंच माहीत नव्हतं. म्हणजे मी तुम्हाला आत्ता हे कबूल केलं, यात मला नाही वाटत काही अज्ञान वगैरे असावं, कारण तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. मला असं वाटतं की आपल्या पाठी एक मोठं प्रस्थ असलं तरी पण तुमची ओळख करणं हे खूप कठीण असतं, आणि जे तुम्ही केलंय त्याच्यावर आपण येऊच त्या प्रवासावर. पण माझा पहिला प्रश्न आहे, मराठीत खूप काम कमी केलंय का, म्हणजे दिसत नाही मराठीत? खरं तर अशा कलाकारांची आता गरज आहे इंडस्ट्रीला. मे बी माझ्या लायक रोल्स नसतील मराठीत, किंवा ते मला लायक समजत नसतील. नाही, इट्स पार्ट ऑफ जोक. पण मी तुझ्या माध्यमातून सांगते क्रिएटिव्ह डिरेक्टर निर्मात्यांना की खरंच मला मराठी करायचं आहे. आणि का नाही करणार, कारण माझ्या बापाचं ह्या इंडस्ट्रीमध्ये एवढं मोठं योगदान आहे. माझा हक्क तर एवढा बनतो ना. निश्चित. माझे रूट्स आहेत ग, आणि शेवटपर्यंत ती खंत माझ्या मनात राहील की मी मराठी फार काही करू शकले नाही. पण माझ्याकडे जर हे कॉमर्स ही गोष्ट वेगळी. कधी कधी लोकांना असं वाटतं ही हिंदीत काम करते म्हणून मराठीमध्ये काम नाही करायचं. पण जर चांगला म्हणजे पहिलं प्राधान्य माझं भूमिकेसाठी असतं. माझ्या लायक मला करण्यासारखी अशी चांगली भूमिका आली तर मी निश्चित काम करणार. माझी पाळंमुळं आहेत ग मराठीची, तर मला आवडेल ना मराठीत काम करायला. माझी इंडस्ट्री आहे शेवटी. आता आपण प्रवासाकडे वळूया. जसं मी म्हटलं तसं की आम्हाला सगळं ऐकायचंय, त्यामुळे शमा राजा गोसावी इथून आपण ते शमा देशपांडे हा प्रवास तुमचा आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आम्हाला उत्सुकता आहे तुमच्या बालपणाविषयी. ते किती समृद्ध होतं, कारण असं असतं ना, चा जो आजच्या काळातला सोकॉल्ड शब्द आहे स्टार किड्स, नेपो किड्स, हे तुम्हाला कैक वर्षापूर्वी तुमच्या नावाशी जोडलं गेलं होतं. त्यामुळे त्याचे फायदे, त्याचे तोटे, किती वट असायची, किती त्रास व्हायचा, हेही आम्हाला सांगाल, आणि ते किती समृद्ध होतं. काय आहे ना प्रणाली, मी दोन्ही लेवल्स पाहिलेत. म्हणजे हे आता डिझायनर वगैरे हे शब्द आत्ता आलेत, पण आमच्या लहानपणी राज कपूरजींच्या मुलांचे कपडे कोलाबाहून जिथून शिवून यायचे तिथून आमचे कपडे शिवून यायचे. म्हणजे ब्लेझर्स, नाईट सूट्स. आम्ही 5 बहीण भावंड आमच्या बेडरूममध्ये रात्री झोपायच्या आधी असे 5 हे नाईट सूट्स आमचे ठेवलेले असायचे. आणि म्हणजे तो जमाना आम्ही पाहिला की कुलाब्याहून आमचे कपडे शिवून यायचे. आणखीन 7 पुडाचा डबा. आमचं लहानपण सगळं आजीकडे गेलं, कारण माझे वडील इतके आपल्या इंडस्ट्रीमध्ये व्यस्त होते की त्यांचे डेट्स आला गेला, निर्मात्यांची बोलणी बिलणी हे करायला माझी आई मुंबईला त्यांच्याबरोबर राहायची. आणि आम्ही सगळी मुलं जी आहे ते आम्ही पुण्यामध्ये राहायचो माझ्या आजीकडे. आजी विडो होती माझी. तर म्हणजे सणावाराच्या वेळेला आमच्याकडे जो काम करणारा मुलगा होता तो 7 पुडाचा डबा पंचपक्वान्नी भरलेला असा टॅक्सीत भरून पुण्यापर्यंत घेऊन यायचा. आणखीन बाहेरचे आमचे कपडे लॉन्ड्रीचे आठवड्यात बांधून त्याच टॅक्सीनी पुण्याहून मुंबईला लॉन्ड्रीसाठी कपडे यायचे आमचे. इतकं. आणि माझे वडील जेव्हा साऊथला शूटिंगला जायचे, ABMच्या फिल्म्स करायचे, भाभी, स्कूल मास्टर वगैरे, त्यावेळेला माझ्यापेक्षा वरच्या भावाचे लॅक्टोजिनचे डबे फ्लाईटनी चेन्नईला जायचे. मी एवढी समृद्धी पाहिली आणि इतका डाऊनफॉल पाहिला की घरातले पितळेचे डबे विकून ग्रोसरी यायची. जेव्हा उतरता काळ आमचा सुरू झाला
की अगदी कानातल्याच्या मागचे सोन्याचे पेच साठवून सुद्धा ते मारवाड्याकडे गहाण ठेवून घरामध्ये ग्रोसरी आली आहे, की त्यावेळेला आमचा स्टँडर्ड मेनू घरातला एक होता की एक मोठा ब्रिटानियाचा ब्रेडचा पुडा आणि एवढी कढई भरलेली आमटी. हे आम्ही आणि एखादी शेंगदाण्याची चटणी वगैरे हे कित्येक दिवस म्हणजे जिथे सातपुडाचा डबा मुंबईहून पुण्याला यायचा तर आम्ही हा सुद्धा काळ बघितला आहे. आणि जेव्हा सगळी सुख समृद्धी होती त्यावेळेला अक्षरशः आईस्क्रीम पार्लरमधनं त्या जमान्यात आईस्क्रीमचं मशीन घेऊन तो मालक घरी यायचा आणि आम्ही सगळे असे बसायचो आणखीन आईस्क्रीमचा आनंद हे करायचो आम्ही. म्हणजे इतकं सगळं पाहिलं आणि त्याच ह्याच्यात आम्ही इतक्या लो लेवलला जाऊन की बटाट्याच्या काचऱ्या, साबुदाण्याची खिचडी, उकडलेलं अंड, पापड हे लक्झरी होतं आमच्यासाठी. तर हाही काळ पाहिला आहे आम्ही. तर म्हणजे काय स्टार किड काय काय आज आहे उद्या नाही अशा ह्याच्यात जे झालं ते चांगलं झालं. त्यांनी आम्हाला जगायला शिकवलं की वाईट परिस्थितीत सुद्धा तुम्ही कसं जगायचं हे ह्या परिस्थितीने आम्हाला शिकवलं. की कितीतरी वेळा असं झालं की पैसे नसायचे पण दिवाळी घरामध्ये असताना ज्या टेलरकडनं आम्ही कपडे शिवून आणायचो त्याची शिलाई दिल्या जायची नाही. आणि मग दिवाळी संपल्यानंतर दुतर्फा आम्ही जिथे राहायचो माहीमला तेव्हा दुतर्फा अशा बिल्डिंग्ज असायच्या आणि तो खालून फर्स्ट फ्लोअरला आम्ही राहायचो. आणि तो टेलर खूप फेमस आहे आता जाऊ दे. तो टेलर खाली रस्त्यावर उभं राहून अर्वाच्च्या भाषेमध्ये आम्हाला शिव्या द्यायच्या आणि आम्ही छोटी छोटी मुलं अशी त्या गॅलरीमध्ये बसून आम्ही असे डोळे वर करून असं थोडंसं डोकं काढून बघून आईला सांगायचं येऊ नको इकडे तो आहे अजून आतमध्येच राहा. आणि मग गेला 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 ये आता ये बाहेर. हे असंही पाहिलं आहे. तर ठीक आहे ना प्रारब्ध होतं हीच खरी मजा आहे जगायची. आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून हां. मग तेव्हा एक शिकले कदाचित मी कलाकार असल्यामुळे मी जास्त सेन्सिटिव्ह होते. त्या सगळ्या छोटे छोटे प्रसंग मनाला खूप लागले. तेव्हा मी एक शिकले की आयुष्यात मरेपर्यंत छोटी लोक नाही म्हणणार पण नेसेसिटी असलेल्या लोकांना मी दरवाजापर्यंत कधीही बिलं मागायला येऊ देणार नाही. कधीच नाही. तर ही आम्हाला त्यावेळेला शिकवण मिळाली की जीवनावश्यक वस्तूंसाठी घरी येऊन कोणी इज्जत काढता कामा नये. बरोबर. त्याबद्दल मला कोणाला दोषही द्यायचा नाही. परिस्थिती कोणावरही येऊ शकते ना कोणावरही येऊ शकते. तेच म्हणतात ना राजाचं रंकन रंकाचा राव कधीही होऊ शकतो. त्यावेळेला बाबा होते ऑफकोर्स होते. पण अगं ही इंडस्ट्री अशी आहे ना बरोबर की कधी तुमची चलती आहे आणि कधी तुम्ही डाऊनफॉलला जाल. आणि राजा गोसावी ही व्यक्ती अशी होती ना की इथून कधी विचार केला नाही इथून विचार केला. त्यामुळे मॅन्युप्युलेशन करणं पैसे साठवून ठेवणं कोणाला कसं हे करून पैसा काढणं त्या भोळ्या भाबड्या कलाकाराला कधी आयुष्यात जमलंच नाही. तो माणूस जाईपर्यंत कमीत कमी त्या माणसाच्या जीवावरती 25 ते 30 माणसं जगत होती. बापरे. म्हणजे हे सगळं घरात सुरू असताना हो म्हणजे बहीण भावंडांना नातवंड होईपर्यंत त्यांनी आपल्यावरची कुठल्याच नात्याची जबाबदारी झटकली नाही कधीच नाही. तो एक फार मोठी गोष्ट आहे त्यांची. कुठलंही नातं असो. मग त्यांच्या रिलेटेड माझ्या आईकडचे नाती असतील त्यांची नाती असतील त्यांनी जोडलेली नाती असतील त्यात सगळं आलं. कधी जबाबदारी झटकली नाही. ते नातं शेवटपर्यंत त्यांनी नेलं. मग असा माणूस लुटणारच ना ग. बरोबर. खरा कलाकार होता तो. पण असं असतं ना बऱ्याचदा आपण असं म्हणतो आपले बाबा या इंडस्ट्रीत आहेत आपण राजासारखे जगलोही पण पडता काळही पाहिला. मग असं असताना त्याच क्षेत्रात आपण जावं की नाही हा प्रश्न कुठेतरी येतो. पण त्यावेळेला तुम्ही इथे येण्याचा या क्षेत्रात येण्याचा निर्णय एक तर कसा घेतलात आणि ते धाडस कसं केलं? नाही बघ मला आकर्षण तर होतं ह्या सगळ्या गोष्टींचं. कारण घरामध्ये वातावरणच ते होतं. माझ्या वडिलांची स्वतःची कंपनी होती नाटकाची. मग कधी काही अडचण झाली की चल शमे तू उभी राहा चल पाठांतर कर हा रोल तू कर. हो तर समज ना तू मी वयाच्या 12-13व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली. तर म्हणजे बाळकडूच म्हण
मला होतं. तर मग मी काम करायची. मी माझ्या वडिलांनाही सांगितलं होतं की मला काम करायचं. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, पण सगळ्यात आधी तू मला राम गणेश गडकरांच्या नाटकातला एक पॅरिग्राफ वाचून दाखव म्हणून. तर त्याच्यामध्ये ते असं वाक्य होतं लिहिलेलं की चला आपण वल्लभभ्रमणी खेळूया. वल्लभभ्रमणी हा एक शब्द आहे आणि मी वाचलं त्यावेळेला की चला आपण वल्लभभर मणी खेळूया. माझे वडील म्हणाले ते काय टोपली क्षमे ते काय टोपलीभर मणी आहे का? ते वल्लभभ्रमणी आहे, वल्लभभर मणी नाही आहे. कळलं तुझं काय होणार आहे. या फंदात पडू नको, घरातच बस, असं ते झालं. पण कसं व्हायचं की पुण्यात त्यांचे शोज व्हायचे. शाळा सुटली की मग मी थिएटरमध्ये जायची त्यांचं नाटक वगैरे बघायला. झोप आली की तिथे ड्रेपरीचे त्या ट्रंक भरलेले असायचे, त्या ट्रंक वरतीच झोपून जायची. सुट्ट्या पडल्या की मग कोल्हापूरला जायचं, शांतकिरण स्टुडिओ, जयप्रदा. मग ते शूटिंग वगैरे बघायचं आणि मग त्यांच्याबरोबर ज्या हिरोईन्स असायच्या त्यांच्या त्या ड्रेसिंग टेबलपाशी जाऊन बघायचं काय काय मेकअपचं सामान आहे. मग त्यावेळेचे ते मॅक्स फॅक्टरीचे सगळे स्टेक्स आणि त्यांचं ते मस्करे वगैरे ते पापड्यांना लावायचे बल्बपाशी गरम करून वगैरे असं मजा यायची. छान वाटायचं ते सगळं वातावरण बघायला. तर त्यांनी मला प्रोत्साहन नाही दिलं कधी. नाही, माझ्यासाठी कधी त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला नाही. पण ते याच्यामुळे का? कारण बऱ्याचदा ना आर्टिस्टना माहिती असतं या क्षेत्रातलं स्ट्रगल काय आहे आणि मग ते आपल्या मुलांच्या बाबतीत बऱ्याचदा ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतं की जे मला वाटायला आलं ते माझ्या मुलाच्या वाटायला नको, मुलीच्या वाटायला नको, आणि मग त्यामुळे ते दूर ठेवतात. असं होतं का? म्हणजे तुमच्या बाबतीत कसं झालं? तसं तर काही झालं नाही, पण मला असं वाटतं की त्यांना वाटलं असेल की ही कलाकार पूर्ण व्हायला या मुशीतनं अजून बाहेरच आलेली नाही आहे. तर अर्ध्या हळकुंडानी असं त्यांना ते करायचं नव्हतं की त्यांना त्यांचं नाव खराब व्हावं असं वाटत नव्हतं. आणि तो काळ पण असा होता की एवढा सक्सेस पाहिल्यानंतर जेव्हा डाऊनफॉल आला आणि त्यावेळेला माझं टीन एज सुरू झालं होतं, तर असं नको की राजा गोसावी थकत चालला म्हणून मुलीला पुढे करतोय. ते त्यांच्यासारख्या स्वाभिमानी कलाकाराला सहन होण्यासारखी नव्हती ती गोष्ट. तर म्हणून त्यांनी मला प्रोत्साहन दिलं नाही. पण मग मी जेव्हा त्यांच्याकडे इच्छा प्रदर्शित केली की नाही मला करायचंच आहे काम, तर त्यावेळेला मला आठवत आहे आनंद माने डिरेक्टर होते आणि मग त्यांनी सांगितलं की आनंद भाऊ काम करायचं म्हणते शमी. तर आनंद भाऊ म्हणे की ठीक आहे, काय मी म्हणे नाही म्हणतोय पण तयार नाही होत आहे, हट्टाला पेटली. तर आनंद माने म्हणाले की काय हरकत नाही, रंजनाच्या मागे उभी करा मैत्रीण म्हणून तिची. तर मग मी म्हटलं की छोटासा रोल असेल ना. तर मग पप्पा म्हणाले की हो छोटाच रोल तुला, कारण कॅमेरा सेन्स येण्यासाठी तुझी सुरुवात ही ज्युनियर पासूनच झाली पाहिजे. मग मला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्याच्यात पाठीमागे कुठेतरी उभं केलं, कुठेतरी गाण्यात हात दिसतोय, कुठे एवढं मोठं तंगडच दिसतंय असं, म्हणजे फारसा चेहरा विराही दिसत नव्हता त्याच्यात माझा. पण मग मी त्यांना विचारलं, म्हणलं असं का केलं तुम्ही? तर मला ते म्हणाले नाही काय आहे ना, डोक्यात हवा, मेन लीडसाठी जर मी तुला हे केलं तर तुझ्या डोक्यात हवा जाईल आणि तुला त्या औध्याची किंमत राहणार नाही आयुष्यात. स्ट्रगल हा खालपासून सुरुवात कर, तिथून कर. बरोबर. तेव्हा तुला कळेल की काय ह्याच्यामध्ये किती जद्दोजहद असते आणि किती मेहनत करावी लागते. त्यामुळे त्यांनी जाणून बुजून माझ्यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत. पण हा तोच सिनेमा आहे ज्याच्यात बाबा आणि तुम्ही एकत्र काम? बाबा हिरो होते, रंजना हिरोईन होती, त्याच्यामध्ये मेन लीड करत होती. शांताराम बापूचा राजकमलचा सिनेमा होता. पण त्यावेळेला रंजना स्टार असणार ऑफकोर्स त्यावेळेला. रंजनाचा पण तसा दुसरा तिसराच पिक्चर होता तो. पण काय शांताराम बापूंची वत्सलाबाई देशमुखांची मुलगी आणि की सुंदर, त्याच्या आधी झुंज वगैरे तिचे पिक्चर आले. नाही झुंज नाही, दुसरा कुठला पिक्चर आला होता. तर ऑफकोर्स स्टार तर होतीच ना ती. मग त्यांच्यासोबत
म्हणजे आता सेटवर गेल्यानंतर असं असतं ना, राजा गोसावींची मुलगी आहे त्यामुळे थोडीशी वेगवेगळी ट्रीटमेंट ऑफकोर्स मिळते, तशी तुम्हाला मिळाली होती का? आणि रंजना यांच्या सोबत काही क्षण घालवण्याचा त्यावेळेला हे मिळाला होता, चान्स मिळाला होता? रंजनाताईला मी खूप अशी बघत बसायची, ती तिचे मॅनरिझम्स, कसं ती काम करते काय वगैरे छान वाटायचं. पण तसं काही म्हणजे बॉन्डिंग वगैरे काही झालं नाही, म्हणजे नाही तिच्याकडनं. आणि मी तर अगदीच पिल्लू होते, म्हणजे ते 13-14 वर्षाचं वय, काहीच कळत नव्हतं त्यावेळेला. पण एवढं मला कळलं की नंतर सगळ्यात मागे टाकलं गेलं मला. खूपच रॉ होते मी त्यावेळेला, मलाच येत नव्हतं काम करता. पण असं असतं ना बऱ्याचदा, जसं मला हा प्रश्न थोडासा सतावतो की आई वडिलांची दोघांची मतं असतात की मुला, आणि त्यांची कधी कधी ती पटत नाहीत. आपल्या मुलांनी कोणत्या क्षेत्रात जावं, बऱ्याचदा आईला असं वाटत असतं मुलाने हे करावं, वडिलांना वाटत असतं मुलाने हे करावं. मग त्यावेळेला जेव्हा तुम्ही हळूहळू अभिनयाकडे तुमचा कल जात होता, तेव्हा आईचा कुठे विरोध होता की नाही, नको, कारण तिने कदाचित जवळून या क्षेत्राला पाहिलं असेल आणि त्यात कदाचित कधी होरपळली असेल, कदाचित कधी काही प्रसंग असे आले असेल की नको, आपली मुलं इथे नको, तर तसा आईकडनं विरोध झाला किंवा तिचा सपोर्ट कसा? तसं तर नाही झालं, कारण काय झालं की म्हणजे हे असला नवरा नको गो बाई वगैरे ते सगळी गोष्ट वेगळी, पण त्यानंतर खूपच म्हणजे डाऊनफॉल आमचा सुरू झाला. आणि मग त्यावेळेला आईचीच इच्छा होती की तू आता काम कर म्हणून, की थोडाफार सपोर्ट मिळेल घराला. हे अर्थात वडिलांना काही माहीत नव्हतं. पण मग आई मला मुंबईला घेऊन आली आणि मग मी खूप स्ट्रगल केला त्यावेळेला. पण त्यावेळेचं वातावरण फार वेगळं होतं, कारण मी अगदी बारीक होते आणि तेव्हाच्या हिरोईन्स अशा छान धष्टपुष्ट अशा. आणि मग मला ते रिजेक्टच केल्या गेलं, टू बी व्हेरी फ्रँकली त्यावेळेला. पण नाही जमलं माझं. पण असं नाही व्हायचं की बाबा, आत्ता जसं आम्ही ऐकतो की नेपो किड्स, स्टार किड्सना लगेच संधी मिळते, मग राजा गोसावींची मुलगी आहे म्हटल्यावर कुठेतरी तो पाहणाऱ्याचा दृष्टिकोन एक वेगळा असू शकतो. बाबा, वडील एवढे टॅलेंटेड ऍक्टर आणि आहेत आणि इतकं त्यांचं मोठं प्रस्थ आहे, भले पडता काळ सुरू असेल तरी पण तो मागचा थोडा विचार केला जातो. तसं नाही झालं तुमच्या बाबतीत संधी देताना? म्हणूनच मला काम मिळालं नाही. कदाचित म्हणूनच मला काम मिळालं नाही की एवढं मोठं नाव आहे या मुलीच्या पाठीशी, तर काही नाही, आपल्याला इथे काही हात मारता येणार नाही, तर कशाला उगाच, चला लांबच ठेवा, असं झालं ते थोडंसं. जाऊ दे, हे या इंडस्ट्रीचे उसूल आहेत. पहिलं रिजेक्शन आठवतंय तुम्हाला? कुठेतरी छान एका हुरूप घेऊन तुम्ही कामाला गेलायत आणि तिथे असा नकार पचवावा लागला? खूप ठिकाणी असं झालं. हे काय आता कसं सांगू मी तुला, की इथे तेव्हा होतं नेपोटिझम, तेव्हा पण होतं. पण जाऊ दे, आता मला नाही बोलायचं त्या बाबतीमध्ये. आता मी आयुष्याच्या ह्या पडावावरती उभी आहे की सगळंच छान आहे, सगळंच चांगलं आहे माझ्यासाठी. मला परमेश्वराने खेचून घेतलं ना वरती, हात दिला. माझ्या हिश्श्याचं जे काय अस्तित्व आहे ते ह्या इंडस्ट्रीत मी निर्माण केलं. काही लोक मला ओळखतात, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कशाला आता मागे फुलावरून खूप पाणी वाहून गेलंय, सोडून द्यायच्या सगळ्या गोष्टी. पहिला ब्रेक आठवतोय? पहिला ब्रेक नाटकात तर मी खूप कामं केली त्याच्यानंतर. मोहन काकांना काय झालं, युवदर्शनला विनय आपटेंनी माझी आणि माझ्या मिस्टरांची मुलाखत घेतली होती. आमचं मॅरेज ब्युरो होतं, तर ते यंग कपल कसं मॅरेज ब्युरो चालवतं, आणि त्यावेळेला ते म्हणजे ह्याच्यावरती काय ते म्हणतात, मुलींचे इंटरव्ह्यूज वगैरे घेऊन, माहिती मुलगी डायरेक्ट कधी समोर नाही यायची, तिचे इंटरव्ह्यूज वगैरे दाखवल्या जायचं, असं ते वेगळ्या लेवलला आम्ही मॅरेज ब्युरो सुरू केलं होतं. तर म्हणून युवदर्शनमध्ये आमचे इंटरव्ह्यू झाले होते दोघांचे. आणि त्यावेळेला माझं लग्नानंतरची गोष्ट करते मी, आणि त्यानंतर माझं पर्सनल लाईफ खूप असं भयानक चाललं होतं सगळं. जॉईंट फॅमिली होती आणि खूपच वेगळ्या लेवलला चालू होतं. तर तो इंटरव्ह्यू खूप क्लिक झाल्यानंतर
मी त्याचीच अपॉर्च्युनिटी हे करून मी आईला सगळं माहिती होतं माझ्या. मग आई माझी मोहन काकांना जाऊन भेटली आणि मोहन काकांना सांगितलं की पर्सनल लाईफ खूप रोलर कोस्टर सारखं खालीवर चाललंय. मोहन वाघ. तर हिला काम करायचंय तर का म्हणजे तुम्ही बघा म्हणून. तर मग मोहन काकांनी मला रास संन्यासी नाटक दिलं. पण मी घरामध्ये वेगळं सांगितलं त्यावेळेला. मग एका स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर किती तिला ते सगळे टास्क हे करायला लागतात. पण घरातनं परवानगी नव्हती. माझ्या लग्नाच्याच वेळेला माझ्या सासऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही काम मात्र करू देणार नाही ह्या क्षेत्रामध्ये. पण मग माझ्या जेव्हा सेल्फ रिस्पेक्टवरती जेव्हा गदा यायला लागली तेव्हा माझ्यासमोर हेच एक क्षेत्र होतं. कारण लहानाची मोठी मी ह्या क्षेत्रात झाल्यामुळे मला ते जास्त इझी होतं. निदान त्या वातावरणाशी माझी ओळख तरी होती. तर मग मोहन काकांना माझ्या आईनी जाऊन सांगितल्यानंतर मग मला त्यांनी रास संन्यासमध्ये शिवानीच्या कॅरेक्टरसाठी कास्ट केलं. म्हणजे अशी माझी ही सुरुवात झाली. आणि मी घरामध्ये सासरी सांगितलं आता बोलायला हरकत नाही कारण आता कोणीच राहिलं नाही आहे माझ्या घरचं. तर मी सांगितलं की युवदर्शनचा इंटरव्ह्यू बघून मला मोहन काकांनी विचारलं. पण त्यावेळेला मला काम करणं फार जरुरी होतं. कारण माझ्या स्वतःच्या त्या अस्तित्वाला खूप मोठा चॅलेंज होता. आणि मग त्यावेळेला अश्विनी भावे, मी प्रमोद पवार वगैरे ते खूप छान नाटक होतं. मग त्या नाटकात काम केलं. अशा पद्धतीने ह्या करिअरमध्ये माझी सुरुवात झाली. पहिला ब्रेक म्हणतो. पहिला ब्रेक लग्नानंतर. लग्नाच्या आधी मी वडिलांबरोबर खूप कामं केली आणि अशा ठिकाणी कामं केली आहेत की महाराष्ट्राच्या मॅपवरती सुद्धा ती गावं नाही आहेत. अशा ठिकाणी जाऊन काम केलंय. म्हणजे तो एक खूप मोठा अनुभव. मी एकटीने सुद्धा खूप कामं केलेली आहेत तेव्हा पुण्यात वगैरे अशी. आणि मग मोहन काकांनी मला ब्रेक दिल्यावर मग वादळ माणसाळतंय बाबा आमट्यांच्या जीवनावरती कानेटकरांचं नाटक ते केलं. त्याच्यामध्ये मी साधनाताईंचा रोल केला. यशवंत दत्त बाबा आमट्यांचा रोल करत होते. मग दीपस्तंभ केलं ज्याच्यावरती खून भरी मांग फिल्म हिंदी आली. मग उषक काल होता होता गंगाराम गवाणकरांचं नाटक केलं. मग नीलूताईचं मोहन तोंडवलकरांचं मंत्रमुग्ध नाटक केलं. तर तो एक एक्सपिरियन्स होता माझ्याकडे नाटकाचा, थिएटरचा. लहानपणापासूनच थिएटर केलेलं आहे. हे खूप छान आहे. बस हे हॉटेल फिक्स आता. तुम्ही आत्ताच असं म्हणालात की या आधी तुम्ही भरपूर काम करत होतात पण तसं पाहायला गेलं लग्नानंतरचा एक ब्रेक तुम्ही आम्हाला आता सांगितलात की पहिला ब्रेक तुम्ही सांगितलात. पण आधी इतकं काम करत असल्यानंतर ना आपली एक बऱ्याचदा अभिनेत्रींची किंवा ह्या क्षेत्रात करिअर करायचं एक मेंटॅलिटी मला वाटतं त्या काळातही असेल की लग्न फार लवकर नाही करायचं, तिथे आपण वेळ घ्यायचा. मग तुमच्या बाबतीत असं काय घडलं की तुम्ही 18व्या वर्षीच मला वाटतं लग्न केलं? 18व्या वर्षी लग्न केलं. एक तर एवढा लवकर लग्न करण्याचा निर्णय कसा काय म्हणजे घेतला? कसं झालं माहितीये का, ती सगळी घडी विस्कटली होती घरातली. मग कसं वाटलं की जर आपल्याला कामच मिळत नाही आहे तर आपण आपली जबाबदारी अजून परत आपल्या पालकांवर कशाला टाकायची. आणि मग असं झालं की लहान वय कोवळं वय असल्यामुळे काही कळत नव्हतं. समोरून किरणनी विचारलं, माय लेट हजबंड. मग मी पण होकार दिला आणि माझ्या मोठ्या बहिणीचं पण लग्न झालेलं होतं नुकतंच. आणि मग असं कुठेतरी असं वाटतं की लग्न झालं की आपल्याला मान मिळतो. तोपर्यंत कच्चा लिंबू समजतात. म्हणून मग मी ते लग्न केलं. काही कळत नव्हतं. आणि म्हणजे आई पण माझी खूप अशी वल्नरेबल स्टेजमध्ये होती. मग निदान हे छान आहे, घर चांगलं आहे, चला करून टाकू लग्न, म्हणजे मला मान मिळेल. इतकं ते छोटं. कारण तेव्हा कोणी एवढा विचार करत नव्हतं. इतकं वय लहान होतं ना. तो काळ फार मला वाटतं फार निष्पाप होता. आत्ताच्या मुली नाही असं करणार. पण हा निर्णय तुम्ही घेतलात किंवा जो निर्णय झाला त्यात राजा गोसावी सरही तितकेच सहभागी होते? म्हणजे त्यांनी पण सपोर्ट केला की ठीक आहे करूया की नाही? नाही,
नाही 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 नाही. त्यांचं काय म्हणणं होतं त्यावेळी? नाही, मला ते नाहीच म्हणत होते, पण मी मग जिद्दीलाच पेटले की नाही, मला लग्न करायचं आहे म्हणून. आणि मग आईला पण सांगितलं. आई म्हणे चल ठीक आहे, चांगलं कुटुंब आहे, चांगली लोकं आहेत. त्यांचं स्वतःचं ब्युटी पार्लर वगैरे होतं. आणि मी मुंबईला जेव्हा यायची तेव्हा त्यांच्या पार्लरमध्ये, दादरमध्ये त्यांचं पहिलं का दुसरंच पार्लर होतं. आणि ते स्वतः तो इतका म्हणजे डायनामिक पर्सन होता की त्यांनी स्वतः त्या काळामध्ये SNDT कॉलेजला जाऊन त्याची सगळी पब्लिसिटी वगैरे करून त्यांनी ते पार्लर काढलं होतं, फुलराणी ब्युटी पार्लर म्हणून. खूप फेमस होतं त्या जमान्यामध्ये. आणि मग झालं लग्न माझं, कारण मी यांच्याकडे यायची प्रत्येक वेळेला, शूटिंगला जायच्या आधी वगैरे. ओके. हां. माझ्या सासूबाई असायच्या नेहमी पार्लरमध्ये. मग त्यांनी कुठून कुठून माझ्या आईला ओळख काढून मागणी पण घातली की आम्हाला ही आवडते. आणि मला पण किरण आवडला होता. आणि मग झालं आमचं लग्न. लग्न करण्यासाठी बाबांचा नकार हो, होता, हो, पण हो. तुम्ही आता बोलता बोलता बोलून गेला होतात की लग्नासाठी बाबांनी 5,000 घेतलेले तुम्हाला आवडलं नव्हतं. मला खूप वाईट वाटलं होतं, कारण ते शूटिंग करत होते आणि त्या लंच ब्रेकमध्ये येऊन त्यांनी शिवाजी मंदिरच्या वरती एक बँक होती, तिथून त्यांनी कर्ज काढलं होतं. आणि मला ते फार वाईट वाटलं. असं वाटलं की म्हणजे मी माझ्या कर्तव्यात कुठेतरी कमी पडल्या. आत्ता माझ्या माहेरी माझी गरज आहे आणि अशा वेळेला मी पाठ दाखवून लग्न करून निघून जाते. आणि ते सगळे कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलांना कर्ज घ्यावं लागतंय. ते मला फार दुःख झालं, कारण लग्न पण त्याच ह्याचं तोडीचं करणं भाग होतं ना, कारण सासरची लोक पण खूप वेल टू डू होते. आणि राजा गोसावीच्या मुलीचं लग्न म्हणल्यावरती त्यांच्यावरती ते प्रेशरच आलं होतं एक प्रकारे. ते म्हणजे ती सल मला आजही आहे माझ्या मनामध्ये की मी खूप काही करू शकले असते माझ्या आईवडिलांसाठी, पण मला नाही करता आलं. म्हणजे त्यांचं जे देणं होतं ते मी खूप रॅन्डम लोकांसाठी करत गेले. नंतर यश मिळाल्यानंतर ते नव्हते, दोघंही नव्हते. म्हणजे माझ्या वयाच्या 26व्या वर्षी माझी आई गेली आणि माझ्या वयाच्या 35व्या वर्षी माझे वडील गेले. आणि त्यानंतर मी यश का काय मला नाही माहिती, पण त्यानंतर मला सगळी सुबकता समृद्धी मिळत गेली. त्याचे वाटेकरी खरं ते होते. सॉरी, पाणी ना. आपण जसे हळूहळू मोठे होतो ना, आपण बऱ्याचदा असं म्हणतात की मुलं आपल्या आईबाबांचे आईबाबा होत जातात. म्हणजे त्यांना समजवतात, त्यांना हे करतात, त्यांना उत्स्फूर्तपणा देतात, त्यांच्या लो पॅचमध्ये त्यांच्या सोबत असतात. मग तुम्ही जेव्हा म्हणताय की बाबा घरचा एक डाऊन पॅच सुरू होता, बाबांच्या करिअर मधलाही असेल, पण तुम्ही मोठ्या होत होतात, तेव्हा कधी असे प्रसंग आलेत की तुम्ही बाबांची आई झालीये की बाबांची मैत्रीण झालीये, त्यांना समजवलंय, त्यांना आधार दिलाय, त्यांना धीर दिलाय? खूपदा असं झालंय. जेव्हा ते त्यांच्या वयाच्या 74व्या वर्षी थोड्या जास्त गॅप नंतर परत उभे राहिले नाटकात काम करायला. भ्रमाचा भोपळा. भ्रमाचा भोपळा. हां, सुधीर भटांचं होतं. त्यावेळेला ठाण्याला प्रयोग होता आणि माझी त्यावेळेला हाऊस ऑन व्हील्स होती. आणि त्यातनं आम्ही त्यांना घेऊन चाललो होतो ठाण्याच्या प्रयोगासाठी. आणि ते एकटे होते आणि त्यांना कोणीही फोन करून घरच्या लोकांपैकी कोणीही विश केलं नाही, फोन नाही केला. मुद्दामून केलं असं नाही, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात बिझी होत गेले. त्यावेळेला त्यांना ते खूप अशी ती गोष्ट मनाला लागली की मला मायबाई म्हणायचे. मायबाई वयाच्या 74व्या वर्षी मी उभा राहिलो आहे परत एकदा, पण बघ ना कोणीही मला अभिनंदनाचा फोनसुद्धा नाही केला. ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आणि मी तेव्हा त्यांच्या पाठीशी उभी राहिले की मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता पप्पा. आणि मग ते जेव्हा शोसाठी मुंबईला यायचे तेव्हा माझ्याकडेच राहायचे. हां. आणि माझ्या आईच्याही बाबतीत असंच झालं होतं की माझ्या आईला ल्युकोमिया झाला होता, ब्लड कॅन्सर.
आणि ते डिडक्ट झालं नव्हतं, पण तिला ताप यायचा त्यावेळेला. तर मी तेव्हा मराठी फिल्म्स करत होते. तर एका फिल्मच्या डबिंगसाठी मी ह्याला जुहूला एक डबिंग थिएटर होतं, मला आता आठवत नाही त्याचं नाव. तर तिकडे डबिंगसाठी चालले होते. तर माझी आई होती बरोबर. मी त्या दिवशी तिला जबरदस्ती घेऊन चालले होते. मला म्हणाली की मी आता तुझ्याबरोबर येण्यालायक नाही राहिली आहे, माझा चेहरा वगैरे काळवंडला आहे खूप, आणि मी आता चांगली दिसत नाही, आणि म्हणजे सगळंच माझं हे म्हणजे मी प्रेझेंटेबल बिलकुल नाही आहे, तू नको अशा इंडस्ट्रीत मला घेऊन जाऊस, लोक काय विचार करतील तुझ्याबद्दल. तर मी म्हटलं की आईला रूप नसतं, तू इतकी सुंदर आहेस ना माझ्यासाठी, तर तू चल माझ्याबरोबर, असं नको समजूस तू, मी तुला नेते, आई आहेस तू, तू सुंदरच आहेस, बरोबर, तू चल माझ्याबरोबर. तर तेव्हा हे एक आमच्या दोघींचं कॉन्व्हर्सेशन टॅक्सी ड्रायव्हर ऐकत होता, आणि मला तो म्हणाला की मैडम जी अभी देखो आने वाले 2-3 महीने ना बहुत अच्छे हैं आपके लिए, क्योंकि आप अपनी माँ का इतना ख्याल रखती हो, अपनी माँ के बारे में इतना सोचती हो, तो देखना आने वाले 2-3 महीने में आप कहाँ से कहाँ जाओगी और अपनी माँ को आप ही कहाँ से कहाँ ले जाओगी. आणि मला खूप बरं वाटलं, कारण तो बोलला की म्हणे वयस्कर होता, मेरा भर भर के आशीर्वाद है आपको. म्हटलं थँक्यू अंकलजी, थँक्यू वगैरे मी बोलले. पण मग नंतर येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्हाला कळलं तिला ल्युकोमिया झाला आहे, आणि 8 दिवसात सगळा खेळच संपून गेला. तर म्हणजे ह्या सगळ्या आठवणी मी शेवटी तिला माझ्याबरोबर ठेवायची खूप. मी शूटिंगला घेऊन जायची तिला, आणि डबिंगला मला कुठेतरी असं वाटत होतं की मी वाळू हातातनं सटकते माझ्या, आता सरकते. मी खूप तिला माझ्याबरोबर ठेवायची. सेम माझ्या वडिलांच्या बाबतीत सुद्धा. जेव्हा वडील माझ्याकडे होते तेव्हा त्यांना त्या दिवशी खूप ॲसिडिटी झाली होती, आणि त्यांचा संध्याकाळी 4 वाजता दिनानाथला प्रयोग होता. तर मला म्हणाले की मला खूप ॲसिडिटी झाली आहे म्हणे सकाळपासून. म्हटलं मी सोडायला येऊ का तुम्हाला? मला म्हणे सोडायला नको येऊस, मला घ्यायला ये तू. आणि त्यावेळेला माझ्या मैत्रिणींना मला भेटायला जायचं होतं फिल्म सिटीला. तर मी म्हटलं की ठीक आहे पप्पा, मी फिल्म सिटीला जाते, आणखीन शो संपता संपता मी तुम्हाला घ्यायला येते म्हणून. आणि मी गेले फिल्म सिटीला कोणाला तरी भेटायला, आणि माझे पप्पा ड्रायव्हर गाडी घेऊन ह्याला गेले दीनानाथला शोसाठी, भ्रमाच्या भोपळ्याच्या शोसाठी. आणि मी माझ्या मैत्रिणींना वगैरे भेटून काहीतरी माझं काम होतं ते करून मी आले, आणि माझ्याकडे कार्पेंटरचं वर्क चाललेलं होतं, आणि त्यावेळेला कार्पेंटर मला म्हणाला की भाऊ को ॲडमिट किया है हॉस्पिटल में. हो म्हणजे बाबा. मला वाटलं नाही, माझ्या मिस्टरांचं त्यावेळेला लिव्हर सिरोसिसचा हे सुरू झाला होता, किरणचा फेस सुरू झाला होता. मला वाटलं मे बी त्याला काही झालं की काय, त्याला ॲडमिट केलं की काय. तर मला तो म्हणाला की हाँ वो पार्ला है ना, उधर के हॉस्पिटल में ॲडमिट किया है, नानावटी हॉस्पिटल में. तर मी म्हटलं की पार्ला, किरण त्या दिवशी काहीतरी बोरिवली वगैरे त्या साईडला गेला होता, पार्ल्याला कसं काय त्या ॲडमिट व्हायला जाईल तो, कारण तो फार ऑफनली ॲडमिट व्हायचा त्यावेळेला. ओके. आणि मग मला त्याच्या बोलण्यातनं लक्षात आलं की पप्पांना काहीतरी झालं आहे, आणि त्यांना शोच्या आधी मॅसिव्ह हार्ट अटॅक आला. म्हणजे ते अगदी गेटअपमध्येच होते, एंट्री करायलाच ते जात होते विंगेमध्ये, आणि तिथेच ते कोलॅप्स झाले. आणि तिथून मग या सगळ्यांनी त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणि त्या दिवशी कांदिवली वगैरे तिकडे कुठेतरी खूप मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला होता, आणि 10-15 मिनिटाचं डिस्टन्सला मला जायला 1.5-2 तास लागले. आणि त्यांना जेव्हा तो रेसलेस झाले तेव्हा ते सारखे हात आपटत होते जमिनीवर, शमी नाही आहे, शमी पाहिजे, मायबाई नाही आहे, माझी मायबाई नाही आली, मायबाईला बोलव, मायबाईला बोलव. पण मी जाईपर्यंत ते कोमातच गेले होते, मग काहीच नाही गं. तुमचं बोलणं होत नाही, काही नाही. तेच नावच त्यांच्या तोंडात माझंच होतं शेवटी. ती रात्र कशी बशी स्ट्रगल झाली. पहाटे 5 वाजता सगळे पेसमेकर वगैरे काढलं आणि सांगितलं की
फिनिश काय वर्ष होतं ते? 98. हो. 98 मध्ये. आणि वय किती होतं? 74. 75 करणार होतो आम्ही. हो तेच. आई गेल्यानंतर 10 वर्षांनी. आणि असं असतं ना, आपले आई वडील गेले ना की असं आपल्याला असं वाटतं नाही आपलं एक स्वतःच जग असतं, मुलं असतात, नवरा असतो, पण खरंय. आई वडील गेले ना की आपल्याला असं वाटतं आपलं जग हल्लंय, आपला आधार कुठेतरी 35 पर्यंत सगळं संपलं होतं माहेर पण वगैरे. पण असं असतं आई गेली पण पप्पा आहेत. हो हो. पण तोही आधार गेल्यानंतर एक वेगळं कदाचित तुम्ही हल्ला असाल. नाही, मी हल्ले म्हणजे पप्पा म्हणजे माझी आईच होती. कारण मी माझ्या लग्नानंतर सुद्धा त्यांची खुशीत झोपायची. ते जेव्हा मला सासरी भेटायला यायचे तेव्हा मी त्यांच्या खुशीत असं मुटकुळं करून झोपायची. शेवटी मला सासू सासऱ्यांनी सांगितलं की तू असं करू नकोस म्हणून, कारण तुझी जाऊचं लव्ह मॅरेज आहे, ती दुसऱ्या कास्टची होती, ती पळून आली होती, मग तिला वाईट वाटेल म्हणून. मग मी किती आनंदात त्यांच्या जवळ गेले तरी मी त्यांना बघून मग मी मागे फिरायची. मी त्यांच्या खुशीत पण नाही जायची की सासरून मला असं हे केलं गेलंय, वॉर्निंग आलेली आहे. इतकी मी म्हणजे मायबाई म्हणजे इतकं त्यांना प्रेम होतं माझ्यावरती. खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह होते तुमच्या? होते खूप खूप. आणि काही त्या ओव्हर प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे काही गोष्टी घडल्यात की बाबा नको एवढे ओव्हर प्रोटेक्टिव्ह हो? नाही, तसं त्यांनी ओव्हर प्रोटेक्टिव्ह प्रेमाने होतं. कुठले नियम माझ्यावर कधी त्यांनी लादले नाही. आणि मग नंतर मी कामं वगैरे चांगली करायला लागली म्हटल्यावर मग त्यांना अभिमान वाटायला लागला. म्हणजे त्यांनी पाहिलेत माझी कामं बऱ्यापैकी पाहिले. यश जे टीव्हीचा हे नाही पाहिला त्यांनी, तो ते 98ला गेले, 99ला आशीर्वाद सुपरहिट झालं. कुठेतरी त्यांनीच आशीर्वाद देऊन ते खरंच काळ तुमचं खरंच असं असतं. कारण आपले आई बाबा ते करून जातात मुलांसाठी किंवा ते प्रोटेक्शन क्रिएट करतात. तेच असणार, वरती जाऊन भांडले असतील ते कदाचित. ते प्रोटेक्शन क्रिएट करतात आणि ते आपल्या मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी जे चांगलं असेल ते करतात, जे म्हणतात ह्याच्यात ते कदाचित ते असेल. हो ना. मला आता तुम्हाला इथे विचारायचंय की आई वडिलांचा एक भाग झाला, लग्न झालं, पण किरणजींचा किती सपोर्ट होता या सगळ्या कामात? भले सासरच्यांनी सांगितलंय की काम नाही करायचंय, पण नंतर तुम्ही उलट जास्त काम केलंय आणि त्यावेळेला असं असतं ना की आपण बाहेर पडलो तरी कुठेतरी कोणीतरी आहे का सांभाळायला. तुमच्या बाबतीत कसं होतं ते सगळं? नाही, किरणनी तर खूपच सपोर्ट केला मला. म्हणजे तो मुलांना सांभाळायचा, आणखी मी दौरे वगैरे करायची. मला 2 मुली. तर आणि तेव्हा आम्ही सगळे आमचं फॅमिली पण सेपरेट झालेली होती. मग संसाराला पण सपोर्ट करायचा होता आणि तो सुद्धा फॅमिलीतला बेबनाव सुद्धा भयानकच होता. म्हणजे सगळं प्रॉपर्टी डिस्प्यूट आणि हे ते सगळ्या ह्याच्यात मग किरणला सपोर्ट करण्यासाठी मला उभं राहावं लागलं. पण मग किरणनी मला खूप साथ दिली ह्या इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये. मग त्याचीच तब्येत इतकी डाऊन होत गेली की मग ते म्हणतात ना, ते थंड पाण्याची ती धार जेव्हा माथ्यावर पडते ना तेव्हा काही इलाजच नसतो. ते तसं झालं. ते टाक 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 असे ते संसाराचे एक 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 हे होत गेले की मला उभंच राहावं लागलं. मग तुम्ही सिरियल्स खूप केल्यात मला वाटतं. मराठीमध्ये पेक्षा हिंदीत तुमच्या मालिका, म्हणजे मी पर्सनली मला विचाराल तर मी तुम्हाला मालिकांमुळे जास्त ओळखते. कारण इतक्या तुमच्या टॉपच्या सगळ्या मालिका होत्या. एकता कपूरच्या बऱ्याच मालिकांमध्ये तुम्ही काम केलं. एकता सोबत कसं कनेक्शन जुळलं किंवा त्यावेळेला कशा पद्धतीनं ते काम चालायचं सिरियल्सचं? सगळ्या 3 सिरियल्स पण केल्यात मला वाटतं. एका दिवसात 3 सिरियल्सचं शूटिंग. 3 सिरियलचं शूटिंग मी केलं. आणि ते काय झालं, आशीर्वादच्या 8व्या एपिसोडला मला एकतानी कृष्णा बंगलोवरती बोलवून घेतलं आणि ती म्हणाली की मी खूप दिवस झाले माझ्या सगळ्या लोकांना सांगतेय की ती जी आशीर्वादमध्ये गोविंदजींबरोबर जी ॲक्ट्रेस आहे ती मला हवी आहे, मला तिच्याबरोबर काम करायचं आहे. आणि मला आठवतंय गोगीजी, गोगी आनंद खूप सिनियर डिरेक्टर होते. त्यांची सगळ्यांची अशी मीटिंग होती आणि मी कृष्णा बंगलोवरती गेले आणि तिथे मला तिने घर एक मंदिरीसाठी कास्ट केलं. तो आफ्टरनून शो होता 2:30 वाजता.
आणि सगळ्या 2:30 वाजता बायका आपली कामं बिमं आटपून तो कंपल्सरी शो बघायला बसायच्याच म्हणजे. आणि तो खूप सुपरहिट शो होता. गौतमी गाडगे, गौतमी राम होती. कपूर. हो, सगळ्यात आधी मी ओरिजिनल कास्ट मध्ये सुकन्या होती कुलकर्णी, सुनेचा रोल करते. पायलट जे आम्ही केलं तेव्हा, तर सुकन्या होती माझ्या सुनेच्या रोलसाठी. त्याच्यानंतर निकी अनेजा होती मोठ्या सुनेच्या रोलसाठी. असं आम्ही ते पायलट केलं आणि मग नंतर ते सगळं चेंज झालं. मग गौतमी, राम कपूर, अमन माझा मोठा मुलगा होता जो बॉम्ब ब्लास्ट मध्ये जातो, असं स्टोरी होती ती. आणि अशी सगळी किरण करमरकर होता, मदनजी होते माझ्या अपोजिट, अशी सगळी किशोरी होती, किशोरी शहाणे. मला हिंदी मालिकांचे तुमचे अनुभव ऐकायला आवडले, कारण कसं शूट चालायचं त्यावेळेला. कारण तुम्ही एका मुलाखतीत ते सांगितलं पण आहे की मुली लहान आणि मी कसं मॅनेज करायची सगळं. तो स्ट्रगल ना ऍक्च्युली आज आम्हाला प्रत्येकाला ऐकायचंय, कारण तो बऱ्याचदा प्रेरणादायी ठरतो अनेकांसाठी, की आम्ही असं म्हणतो की थकलो एकच जॉब करून, आता नको नाही, घरी जाऊन असं वाटतं झोपावं. आणि त्याच वेळेला तुम्ही एक आटपलं की दुसरीकडे जायचं, दुसरं आटपलं की तिसरीकडे जायचं आणि मुलांचं सगळं हँडल करायचं. त्यावेळेला असं झालं की किरणला लिव्हर सिरोसिस झाला. थोडं या सगळ्या घरच्या डिस्प्यूटमध्ये त्याचं अल्कोहोल खूप वाढलं, तो अल्कोहोलिक झाला. आणि त्याचं ऑलरेडी त्याला जॉइंडिस झालेले होते, त्या ह्याच्यात त्याचा इम्पॅक्ट जास्त झाला. म्हणजे ऑलरेडी त्याचं वीक लिव्हर होतं. आणि मग त्याला खूप कुठल्याही क्षणी मला ॲडमिट करायला लागायचं हॉस्पिटलमध्ये. हे 7 वर्ष चाललं की आज जर मी एका हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं तर 40 दिवसांनी दुसरीकडे, नाशिकला गेला की तिकडे ॲडमिट व्हायचा, पुण्यात गेला तर पुन्हा हॉस्पिटलला ॲडमिट हो, असं. म्हणजे माझ्या मुलांच्या सगळ्या सुट्ट्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आहेत. आम्ही लिटरली प्लॅन करायचो, मुली माझ्या हॉस्टेलला मी ठेवल्या मग त्यांना, की मला ते त्याचं ब्लड वॉमिटिंग वगैरे मला मुलांच्या डोळ्यासमोर ते सगळं आणू द्यायचं नव्हतं. त्यांना संजीवन हायस्कूलमध्ये मी पाचगणीला ठेवलं होतं. मग सुट्टीच्या वेळेला आम्ही नवरा बायको असं ठरवायचो की ॲडमिट करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी आणि आता नेमकी सुट्टी आहे, मग काय करायचं. नाही, मग असं हॉस्पिटल बघू की जिथे मुलांना मोठी स्पेशल रूम मिळेल, टी व्ही असेल, मुलं तिथे एन्जॉय करतील. हे असं साधारण तो सगळा हे प्रवास चालू होता. त्यातच माझं काम सुरू होतं. कारण प्रत्येक वेळेला ॲडमिट केलं की कधी 75,000, कधी 1.5 लाख, कधी 2.5 लाख. कारण ते ब्लड हे त्याचं कमी झालं की त्याला ब्लड द्यावं लागायचं, त्याला प्लाझ्मा द्यावा लागायचा. मग ते इरिटेट व्हायचं त्याला पोटामध्ये, मग त्या सील करण्यासाठी इंडोस्कोपी करायला लागायची. हे असं सगळं विचित्रच सगळं चालू होतं. मग टी व्ही हा असा मीडिया होता की काम केलं की लगेच डेजप्रमाणे पैसे मिळायचे आणि बऱ्यापैकी मिळायचे. हिंदीत आणि चांगलं मानधन आहे, हिंदीत चांगलं. मग माझ्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता. म्हणजे काही हाऊस म्हणून मी थिएटर करीन, मी हे करीन, मी ते करीन, त्याला काही ऑप्शनच नव्हतं माझ्यासमोर. बरोबर. आणि मग मधला कितीतरी काळ असा गेला की मी सकाळी 6:30ला निघायची, कधी सुर्वे फार्म हाऊस पनवेलचं तिथे शूट करायचं. फिल्म्स पण चालू होत्या त्या सुमारास. मग कधी SL स्टुडिओला लंच ब्रेकपर्यंत शूट करायचं. मग दुपारी 2 ते संध्याकाळी 7 बीच हाऊस. मग संध्याकाळी 7 ते जीवन सिल्क मिल साकी नाक्याला, ते रात्री 2:30 पर्यंत. 2:30 वाजता घरी यायचं, परत सकाळी उठायचं. असं मधले कितीतरी पिरियड हा असा, कारण मला गरजच होती. वाढत्या वयाच्या मुली होत्या, हॉस्टेलची एवढी मोठी फी होती त्यांची, घरचा करता पुरुष कोलॅप्स व्हायचा कुठल्याही क्षणी. त्याच्याशी वॉर्निंग पण नसायची. कितीतरी वेळेला मी वीग आणि मेकअप गेटअपमध्ये मी घरी यायची रात्री 12 वाजता आणि तो असा त्या थारोळ्यात पडलेला असायचा. मग ते पाणी टाकून त्याला कपडे वगैरे घालून, म्हणजे ते त्याला त्याचीही शुद्ध नसायची, गाडीमध्ये टाकून गाडी ड्राईव्ह करत KEMला न्यायचं, ॲडमिट करायचं. नाही, माझ्याबरोबर त्यावेळेला जुनी लोक, माझा प्रत्येक जो एम्प्लॉई आहे घरात काम करणारा, तो अक्षरशः 30, 32, 20 इतके वर्ष जुनी लोक आहेत ही. त्यांना मी कधी त्यांचे म्हणजे खूप मोठे
आभार आहेत माझ्यासाठी, त्यांना कधी नाही विसरू शकणार मी. त्यांच्या मदतीनेच हा पडाव मी पार पाडू शकले. बरोबर. मी आता आम्ही खरं म्हणजे नवरा बायको दोघेही त्यांच्यासाठी काम करतोय. मी ज्या वेळेला ब्रेक घेते तेव्हा तो धुरा माझा नवरा सांभाळतो. मी रिमॅरेज केलं नंतर किरणच्या नंतर. तर अशी ती परिस्थिती होती. मग असं भरपूर काम, म्हणजे आज सकाळी 7 वाजता समजा मी स्टुडिओमध्ये गेले तर दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजता बाहेर आल्यावर कळायचं अरे बापरे किती फटफटलाय, एवढा दिवस वर आलाय, आपण आत्तापर्यंत काम करत होतो. तर आणि त्याचं कुठेतरी मग रूट्स तुमच्या बालपणाशी पण कनेक्ट असतात. येस. की नाही ती परिस्थिती नाही मुलांना दाखवायची. बरोबर. त्यांना क्लासी जेवढं असेल तेवढं सगळं द्यायचंय. जे आपण पाहिलंय ते नाही, म्हणजे ते त्याचं कुठेतरी पाठीमागे तुमची ती बॅक स्टोरी असते. नाही बरोबर. नाही तेच. आणि मला इथे विचारायचं की इतक्या हिंदी मालिका तुम्ही केल्यात आणि असं असतं ना बऱ्याचदा की मराठी तुम्ही असता जेव्हा घरात आपण मोस्टली मराठी बोलतो, पण तुमचं करिअर हे जास्त हिंदीत झालंय आणि तिथे बऱ्याचदा हिंदीमध्ये असं म्हणतात की आपके मराठी में थोडा हिंदी में थोडा मराठी झलकती है, असं बऱ्याचदा कमेंट करतात मराठी आर्टिस्टवर. पण तुम्ही जेव्हा हिंदी बोलता तेव्हा ते एक तर नाव जर माहित नसेल तर कळणार नाही ही या महाराष्ट्रीयन आहेत. तुमचं ते हिंदीवरचं जे प्रभुत्व आहे ते कसं आलं आणि ते तुम्ही कसं मिळवलं? आता हिंदीवर प्रभुत्व मिळवलं म्हणजे मला ते मिळवावंच लागलं. कारण जर इथे पैसे मिळतात, या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आणि त्या पैशाची आत्ता आपल्या संसाराला नितांत गरज आहे. मी बोलले ना ते डोक्यावर जेव्हा तो थंड पाण्याचा टाक 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 असं जेव्हा थेंब पडतो तेव्हा काही कळत नाही. तर ते आत्मसात करायलाच पाहिजे ना. आपल्याला जर टिकून राहायचं आहे आणि आपला संसारच ह्याच्यावरती आहे, पाठीमागे कोणीही नाही. आई वडील खूपच लवकर गेलेले आहेत निघून, कसलाही सपोर्ट नाही म्हटल्यावरती मला ते आत्मसात ती हिंदी भाषा इतक्या फ्लुएंटली करायलाच लागली आणि मग ते कामान इथे होतच गेलं. आणि कलाकार म्हटलं की मग आपलं 100%. बरोबर. आपण जेव्हा घराला पेंट मारतो आणि एखादा धब्बा तिथे राहिला असेल, आपण देतो का त्याला पैसे? सांगतो ना ते सगळं नीट कर. तर तसंच आहे ना, प्रोड्युसर आपल्याला पैसे देतोय तर त्याला आपल्याला 100% तर द्यायलाच पाहिजे ना. मग विद्यार्थी दशा ही कायम पाहिजे. ती ज्या वेळेला संपेल त्या दिवशी तुम्ही संपाल. आणि मग एक फेज असा येतो की सगळे आयुष्यात डेस्टिनीने दिलेले सगळे टास्क पूर्ण करत 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 जेव्हा तुम्ही सेटल होता तेव्हा ती गोष्ट तुम्ही एन्जॉय करायला लागता. नाऊ आय एम एन्जॉईंग माय प्रोफेशन. कारण मला आता काही कमिटमेंट्स नाही आहेत. निश्चित. आत्ताच मी एक रामभवन म्हणून शो केला ज्याच्यामध्ये UPची भाषा होती. त्याच्यावरती मी खूप आणखीन वेगळा लहेजा असतो भाषेचा. खूप स्टडी केलं, त्याच्यावरती खूप अभ्यास केला आणि मी ते कॅरेक्टर मी तसं उभं केलं. शला स जला ज वगैरे असं. कारण जसं आपण मराठीत म्हणतो जरूरत नाही जरूरत वगैरे असं. बापरे. ईशाला ईसा वगैरे. म्हणजे मजा आली. पण ते करायला आता डोकं तर शांत आहे ना. आता मी प्रोफेशन माझं खूप एन्जॉय करते. खूप. मग आता सगळंच पॉझिटिव्ह सगळंच छान वाटायला लागलं. निश्चित. हां. तुम्ही आता एक आपण उल्लेख केला की किरणजींनंतर साईजी तुमच्या आयुष्यात आले आणि तो पण एक किस्सा आहे. म्हणजे तुम्ही तो सांगितला एका मुलाखतीमध्ये की इगो प्रॉब्लेम थोडा झाला होता आणि एकता कपूरने त्याच्यावर एक डिसिजन दिला होता आणि नंतर तुमच्यात मैत्री झाली. तर तो आम्हाला ऐकायला आवडेल. कारण असं असतं की एकतर एकटी बाई आणि दुसरं लग्न तिचं. बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एका स्त्रीच्या आयुष्यात घडतात ना तेव्हा बोलणारे खूप असतात आणि त्या याच्यात तुम्ही खूप छान पद्धतीनं स्वतःला ठेवलं. आजूबाजूला काही घडत असताना तुम्ही फक्त मुलींचा विचार केलात, आपल्या आयुष्याचा विचार केलात आणि तितक्याच जिद्दीनं तुम्ही समोर गेलात या सगळ्या आयुष्याला आणि त्यामुळे आज कुठेतरी ते छान सगळं सेट झालेलं आहे. तर मला तो प्रवास ऐकायला आवडेल की हा निर्णय घेताना लोकांच्या बोलण्याला तुम्ही कसं झुगारून दिलात आणि तुमचं निर्णय घेऊन पुढे आयुष्य हे केलं आणि तो किस्सा. कठीण होता खूप काळ तो.
आणि मी तेव्हा हिंदी पिक्चर्स करत होते आणि भूपेंदर सिद्धू म्हणून माझे हे होते, सेक्रेटरी होते. तर जेव्हा मी कुटुंब सिरियल केली, आशीर्वाद, घर एक मंदिर पॉप्युलर झालं, कुटुंब म्हणजे एक संपायच्या आत एकताकडनंच मला समोरून, मला कधी एकताला सांगावं नाही लागलं मला काम ते म्हणून. ते आपोआप समोरून होत गेलं, काम आणि काम वाढत गेलं. आणि जितूजी पण खूप मोठे फॅन होते पप्पांचे. हां, त्यांचं मराठीशी चांगलं कनेक्शनही आहे. हो हो, खूपच छान. म्हणजे जेव्हा कुटुंबचा मुहूर्त होता त्यावेळेला जितूजी समोरून आले माझ्याशी बोलायला आणि मला तेव्हा ते बोलले की तुम्ही राजा गोसावीची मुलगी आहात ना. म्हटलं हो. तर म्हणे त्यांना कसं कळलं? म्हणजे त्याच्या आधी मी एक मराठी फिल्म केली होती रमेश साळगावकरची. आणि रमेश तेव्हा साऊथची फिल्म्स करायचा. ओके. आणि असिस्टंट म्हणून करायचा, कधी इंडिव्हिज्युअल पण त्यांनी केलं, आय डोंट नो. पण तेव्हा फिल्म सिटीला माझ्या एका गाण्याचं पिक्चरायझेशन होतं, मी आणि रमेश भाटकरचं. तर तेव्हा जितूजी दुसरीकडे शूट करत होते. तर तेव्हा जितूजी आले रमेशला भेटायला. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की ही राजा गोसावींची मुलगी आहे आणि मी इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर झालो आहे आणि मी ही माझ्या फिल्मची मेन लीड आहे वगैरे. मराठी फिल्म्स केल्या मी त्यावेळेला. तर त्यावेळेला ती ओळख होती. आणि कुटुंबमध्ये म्हणजे काही वर्षातच मी कुटुंब केलं. तर मग कुटुंबमध्ये त्यांनी मला ओळखलं, त्यांच्याच शोचा तो मुहूर्त होता. मग तेव्हा ते मला म्हणाले की तुला माहिती आहे का, मी माझ्या 10वीची पुस्तकं रद्दीत विकून त्या पैशातनं पिक्चर्स पाहिलेत राजा भाऊंचे. म्हणजे एवढं मोठा मी फॅन आहे तुमच्या वडिलांचा. हां. तर त्यावेळेला माझ्या बाकीचे जे को आर्टिस्ट होते म्हणजे सायजी वगैरे सगळे जण होते. तर तेव्हा त्यांना कळलं की ही एका मोठ्या ॲक्टरची मुलगी आहे. आणि सायजींच्या बहिणी वगैरे त्यावेळेला मराठी फिल्म्स खूप बघायचे त्यांच्या यंग एजमध्ये. तर ते पण सगळे फॅन होते पप्पांचे. आणि मग आम्ही एकत्र काम केलं. आणि मग तेव्हा टायटलच्या वेळेला तेव्हा आमची नावं यायची. आता येत नाही. त्यावेळेला सायजींचं नाव आधी दिलं आणि मग माझं नाव दिलं. तर मग माझं सेक्रेटरी काहीतरी जाऊन त्यावेळेला मी सेक्रेटरीला सांगितलं की मी एवढे वर्ष काम करते, फिल्म्स करते, तर असं कसं कोण हा साई मल्लाल यांचं का म्हणून नाव आधी, ते बदला. तर तो त्याने जाऊन मीटिंग घेतली एकता बरोबर आणि एकताला सांगितलं की माझी आर्टिस्ट म्हणते की तोपर्यंत मी ऑलरेडी 2 शोज केले होते एकता बरोबर. पण ती म्हणे नाही, हा पण माझा फेवरेट ॲक्टर आहे, जुना ॲक्टर आहे, तुम्हाला जर टायटलवरनं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सोडून द्या, तुम्ही गेलात तरी चालेल. असा तोंडावर अपमान केला तिने माझ्या सेक्रेटरीचा. सेक्रेटरीने मला सांगितलं स्ट्रेट फॉरवर्ड. हो, काय गोड बाई पण ती पण खरंच म्हणजे जस्टिस सगळ्यांना द्यायचं. आणि मग ते एक थोडं डोक्यात होतं. मग मी बोलतच नव्हते वर्षभर त्यांच्याशी. जवळजवळ वर्ष, सव्वा वर्ष आम्ही बोलत नव्हतो. तो इगो होता थोडासा. आणि ते तसे मितभाषी आहे खूपच, ते नाही बोलत फारसं कोणाशी. आणि मग ते आजारी पडले एकदा. मनोरमाजी होत्या, मनोरमा सीता और गीता मधल्या. त्यामुळे क्षमा तू इतक्या जवळ राहतेस तर साईजींना मुलगा म्हणायचे, तर साईजींसाठी काढा घेऊन ये म्हणून. आता एवढ्या मोठ्या आर्टिस्टने सांगितलं म्हणजे कसं काय नाही सांगणार. आणि जेवण घेऊन ये त्याच्यासाठी. तर मग मी घेऊन आले काढा आणि जेवण. माझा बॉय होता तो, त्यांनी सांगितलं साईजींना कि मैम ने आपके लिए काढ़ा भेजा है और खाना भी, टिफिन भी भेजा है करके. तर असं ती कडवाहट पासून सुरुवात झाली. आणि मग म्हणजे त्यांनाही बरं वाटलं, बॅचलर होते ते, त्यांना असं छान वाटलं कोणीतरी माझी काळजी घेत आहे वगैरे. असं झालं ते. तुम्ही सिनेमात पण भरपूर काम केलेलं आहे. म्हणजे ऋतिक रोशन सोबतही, हो, अमिताभजींसोबत केलंय, संजय दत्त. कसे या कलाकारांसोबत त्या सेटवरचे काही अनुभव आहेत की माणूस म्हणून तुम्हाला वेगळे कळलेत? आर्टिस्ट म्हणून माहिती असतात पण खूपच गुणी ग सगळे. काय यांच्याबद्दल बोलू. म्हणजे मी एक सीन माझा खूप असा असा म्हणजे सिरियस सीन होता खूप. रडाय बिडायचं बरंच काय. कुठल्या सिनेमातला? लाल बादशाह. आणि नित्या म्हणून तेव्हाचे हे होते आपले काय म्हणतात त्याला,
ऑडिओ कंट्रोलर. हा, हा. तर तो सीन झाल्यावर बच्चनजी स्वतः आले माझ्याकडे आणि मला म्हणे तुम्ही खूप फॅब्युलस ॲक्ट्रेस आहात, तुम्ही वाव. खूप छान सीन केलात. अरे बापरे, त्यांच्याकडनं ही रिॲक्शन येणं माझ्यासाठी खूप मोठी खूपच. गोष्ट आहे. संजय दत्त पण खूप छान, खूप खूप छान माणसं. मिठून दादांबरोबर मी केवढे फिल्म केले. मी मिथुनजींच्या कुठल्या बहिणीचा रोल एका सिनेमात द डॉनमध्ये. मध्ये डॉन जुगल हंसराज माझा मुलगा असतो, हा. मिठूनजींची छोटी बहीण, आणि तो भाऊ आणि बहिणीवरचाच अख्खा पिक्चर होता. हो हो. त्या मधल्या काळात मी मिठून दादांचे खूप फिल्म्स केले. म्हणजे ग्रेट मराठा संजय दत्तचं मी जयपूरला शूटिंग करायची. 11 वाजताची फ्लाईट पकडून मी मुंबईला यायची आणि ही दुपारची फ्लाईट पकडून कोईम्बतूरला जाऊन रात्री उटीला. हा पण प्रवास मधल्या काळात खूप झाला माझा. की म्हणजे मग मी म्हणायचे अरे बापरे, देशाच्या एका डेस्टिनेशनला मी आहे आणि रात्री दुसऱ्या डेस्टिनेशनला. पण मिथुन चक्रवर्ती यांचं पण मराठीशी खूप छान कनेक्शन आहे. म्हणजे ते मराठी लोकांशी खूप वेगळ्या पद्धतीनं छान पद्धतीनं वागतात. त्यांचे काही असे अनुभव आले तुम्हाला? अनुभव म्हणजे जेव्हा माझा पहिला सीन झाला तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्ही थिएटरच्या आहात का? म्हटलं हो. तर मला म्हणे की पहा, कुठलंही स्कूल नाही आहे तुमच्या पाठीशी, पण तुम्ही किती चांगल्या आर्टिस्ट आहात, की तुम्ही कुठल्या स्कूलच्या नाही आहात. फॉर एक्झाम्पल NSD वगैरे असं. बरोबर. तर ते थिएटर पर्सन, माझ्या घरातच स्कूल होतं म्हणा, थिएटर पर्सनला खूप रिस्पेक्ट द्यायचे. गोविंदा बरोबर राजा भैया केलं, गोविंदाच्या आईचा रोल करत होते मी. त्यांनी तर मला माझ्या पप्पांच्या पिक्चरची गाणी वगैरे म्हणून दाखवली. मला ते समोरून भेटायला आले, त्यांना कुठून कुठून कळलं. तोपर्यंत मी करत होते रेग्युलर काम. गोविंदा, तुम्ही आप गोसावी साहब की बेटी है ना? म्हटलं हा. अरे वो त्या तिथे पलीकडे लाखाची गोष्ट, क्या गाणे थे उस जमाने के. म्हणजे कशी ही लोक आहेत, आपल्याला वाटतं की यांना किती मराठी मधलं माहिती. अरे सगळं माहिती आहे, अभ्यास असतो. हो हो. आता जीतूजी, मिठून दादा, गोविंदा, प्रेम चोप्रा, खूप दिग्गज लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली मला. शांताराम बापूंना भेटले मी रूबरू, प्रत्यक्ष. संध्याताई, राजाभाऊ परांजपे, शरद काका, जयश्रीबाई गडकर, म्हणजे सुलोचनाबाई. म्हणजे माझं टाळा म्हणून एक फिल्म होती. टाळा. हा, त्या जमान्यात या अशाच फिल्म होत्या सगळ्या. तर तिथे पप्पा भेटायला आले, तर धरमजी होते आणि ऋषी कपूरच्या आईचा रोल मी केला होता. आणि त्याला इतकं हसायला यायचं मला बघितल्यावर. मला तो म्हणायचा कहाँ से मेरी माँ लगती हो. तो मी समोर आले की सारखा हसायचा. आणि आमचा सीन चालू होता त्यावेळेला आणि पप्पा आले त्या शूटिंगच्या वेळेला. तर मी धरमजींच्या ऑपोजिट पण फिल्म केली आहे एक, मोहन बगाची. काय म्हणता? म्हणजे त्यावेळेला त्या वर्षात सगळे गेले. ललिताबाई, ललिता पवार, ओमप्रकाश आणि पप्पा, असे सगळे. देव साहेब, हो, देवजी पण त्यावेळेला. हो, ते एका पाठोपाठ एक जण गेले. अरे बापरे. आणि देवजी पण नेहमी भेटले की राजा मुझे मिला था लास्ट वीक पुणे में और बोला हम दोनों मिलके कुछ करेंगे और हमारी प्लानिंग भी चल रही थी और देखा तो एक हफ्ते में राजा चला गया. मी इतके ते कलाकार छान होते ना तेव्हाचे. तर त्यावेळेला शूटिंगला पप्पा आले तर धरमजी सारखं शूटिंग करता करता ऑन सीन सारखे बघत होते पप्पांकडे. आणि मग कट झाल्यावरती ते म्हणे की अरे मैं कितना बड़ा फैन हूँ आपका, इतने साल मैं आपको मिलना चाहता हूँ. मग तेव्हा सुलोचना दीदी म्हणाल्या ये हमारे मराठी के धरमजी है करके. आणि मग त्यांच्या त्या गप्पा रंगल्या. अरे बापरे बापरे. तेव्हा असं ॲटिट्यूड नव्हता की मी का समोरून बोलायला जाऊ. बरोबर. तेव्हाचे कलाकार वेगळेच होते. सुलोचना दीदीनी मला खूप मोठी गोष्ट शिकवली. शमा, मेकअप रूममधनं बाहेर निघताना स्विच ऑफ करायचे सगळे. प्रोड्युसर पैसे देतोय, आपण आपल्या घरात असं वागू का. ती गोष्ट इतकी मी डोक्यात ठेवली ना की तेव्हापासून आत्तापर्यंत मी TV जरी शोजचं शूटिंग करत असेल, मेकअप रूममधनं निघताना मी AC लाईट सगळं बंद करते. माझी तशी सवय ट्रेनमध्ये बटन्स बंद करते. हो, हे लोक कसं छान शिकवून जातात आपल्याला, नाही का.
पण मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, मराठीत लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यासोबत तुम्ही जास्त काम केलंय? हो, केलं ना, खूप काम केलंय. हो, म्हणजे हो, म्हणजे हो, आम्ही हो. सर्च केलं तर ते बरंचसं काम त्यांच्यासोबत हो, दिसून हो, येतं. हो, हो. आता आपल्यात लक्ष्मीकांतजी नाहीये. नाही. त्यांचे काही अनुभव तुम्हाला जर आता आठवणी काही सांगायचे असतील काही, कारण बरेच लोक खूप छान बोलतात त्यांच्याविषयी हो, की हो. त्यांचे आलेले अनुभव. नाही, फारच ही गुणी माणसं सगळी. मी मधुचंद्राची रात्र नाही, लक्ष्मीकांत बरोबर कुठे कुठे शोधू तिला केलं राधास्वामीचं. तर मला अगं नाचताच येत नाही मला खरं म्हणजे, कारण माझं डान्सचा क्लास जो आहे तो माझ्या आईनी माझ्या लहानपणीच बंद केला, आजीनी. की 30 रुपये फी द्यायला तेव्हा परवडत नव्हतं म्हणून तिने माझं क्लासच बंद केलं. ती रुखरुख माय मनाला अजून आहे. ते आमचा डान्सचा सिक्वेन्स होता आणि मी इतकं थकवलं लक्षाला. 24 रिटेक झाले. सुपर सरकार डान्स डिरेक्टर. घरी गेल्यावर रुही लक्षाची पहिली बायको, ती माझी खूप छान मैत्रीण होती, पद्मा. तर मला तिने दुसऱ्या दिवशी फोन केला आणि ती म्हणाली, तो घरी आल्यावर इतका थकला होता, तो फक्त शमा देशपांडे म्हणला आणि गाढ झोपून गेला, जेवला पण नाही म्हणे तो. म्हटलं अगं हो, माझे 24 रिटेक झाले ग, मी नाही नाचू शकले त्याच्याबरोबर. लक्षाचा डान्स म्हणजे काय, एनर्जी एनर्जी. हो. आणि अशोकजींना तर काय, मी तर डार्लिंग डार्लिंग पप्पांबरोबरच केवढं काम केलं, तेव्हा मी अशी एवढीशी जायची थिएटरला. तुम्ही पण अशोक मामा म्हणायचं त्यांना? नाही, कारण बरेच लोक तेच अशोक मामा तिथपासूनच सुरुवात केली. नाही मोठे होते वयाने. अशोकजी वगैरे नंतर म्हणायला लागले. पण त्यांच्या बरोबर नाचतानाचा काही अनुभव आहे का? कारण हो, मी किती 350 शोज केले त्यांच्या बरोबर, अशोकजींबरोबर, हसत खेळतचे, सुधीर भटाचे. मग फिल्म्स पण केल्या, मधुचंद्राची रात्र वगैरे 2-4 फिल्म्स केल्या मी. खूप खूप छान माणसं आहेत ही सगळी. मी त्यांना बोलले होते की मला हिंदीत फिल्म काम करायचं आहे. होईल होईल, सगळं आपोआप तुझ्या समोर येईल, तू काही काळजी करू नको, फक्त एक लक्षात ठेव, माणूस म्हणून चांगला. हे एक त्यांनी मला सांगितलं अशोक सराफनी. आणि असे दौरे बिवरे व्हायचे, खूप मजा यायची त्यावेळेला. मला इथे एक, मी वाचनात नाही आले, मला कोणीतरी इंडस्ट्रीमधलंच सांगितले की बाबांचा कुठला तरी नवस होता जो तुम्ही फेडलात वगैरे, किंवा काय होतं की माझी आई, आजी जी होती, माझ्या वडिलांची आई, ती सिद्धेश्वर कुरवलीचा जन्म माझ्या वडिलांचा. तर तिनं तिथे त्या सिद्धेश्वर कुरवली गावाच्या बाहेर एक दर्गा होता, त्या दर्ग्यावरती ती नेहमी खेळायला जायची आणि भातुकली खेळायची. 12-13 वर्षाची अशी छोटीशी मुलगी. त्यावेळेला तिने तिथे नवस बोलली होती की घरकुल खेळताना की मला असा पुत्र दे की ज्याचं जगात नाव होईल. हां, तर मला तू असा पुत्र दे म्हणून, असं तिने काहीतरी तो नवस बोलली होती. आणि मग नंतर तिचं लग्न झालं आणि मग माझे वडील झाले. मग ती काहीतरी त्यांच्या वडिलांच्या लहानपणी सांगत असेल ती त्यांना की मी तुझ्यासाठी असा नवस बोलले होते वगैरे. आणि मग त्यांना यश, कीर्ती वगैरे सगळं मिळालं वगैरे. तर ती रुखरुख लागून राहिली होती की तो नवस फेडायचा राहिला आहे म्हणून. एक दिवशी म्हणजे आम्ही सगळे झाल्यानंतर वगैरे कितीतरी वर्षांनी जाऊन आम्ही त्या दर्ग्यावरती चादर टाकून आलो. पीर बाबांचा दर्गा होता तो. असा तो किस्सा आहे. तुम्ही म्हणजे इतका तुमचा मराठी हिंदी आपण प्रवास पाहिला, तुम्हाला मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत वेगळेपणा काय जाणवतो? काय फरक आहे काम दोन्हीकडे केल्यामुळे? फरक आहे, मला नाही बोलायचं आहे आता तो. पण आता तेच मी बोलले ना, पुलावरून इतकं पाणी वाहून गेलंय आणि आता मी आयुष्याच्या अशा पडावावरती उभं आहे की सगळंच माझ्यासाठी सोनं आहे. जास्त किंवा कुठली जवळची वाटतात तुम्हाला? अनुभवांनी कुठली माणसं जवळची? हे बघ, मी आता एक शिकले की आपण चांगलं वागून दुसऱ्याला आपलंसं करणं, ही ट्रिक आपल्याकडे पाहिजे. मग समोरचा कसाही असो. बरोबर, मला फरकच पडत नाही ना आता. मी आयुष्याच्या अशा पडावावर की मला कोणाबद्दल काही तक्रारी नाही. आणि आता काय राहिलंय, किती राहिलंय आयुष्य, किती अनसर्टनिटी आहे इकडे. आणि आपण मुळात कोण आहोत, जितके आपण मॉडेस्ट राहू, स्वतःबद्दल जास्त बोलायचं नाही, तितकं चांगलं आहे. असेल समजा समोरचा आपल्याला ॲटिट्यूड देणारा, वाईट वागणारा, तुम्ही तुमच्या बिहेवियरमधनं त्याला आपलंसं करणं, हे जर तुम्ही आयुष्याच्या ह्या पडावापर्यंत शिकला नाहीत तर
काय त्याचा उपयोग आहे. सगळं छान आहे. मान अपमान पचवायला कसे शिकलेत? कारण आता प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये मान अपमान होतात, तुमच्याही आमच्याही, पण ते बऱ्याचदा ना आत्ताच्या ह्याच्यात आपण म्हणतो ते पचवता नाही आले की मग लोकांना डिप्रेशन येतं, अँझायटी होते, आणि पण ते पचवता आले की तुम्ही तसेच छान टिकता आणि मोठे होता. त्यामुळे मला तुमच्याकडनं हे ऐकायला आवडेल की मान अपमान कसे पचवायचे. नाही, ते पचवणं सोपं आहे का, तेवढी स्ट्रेंथ पाहिजे ना. जसं सक्सेस सगळ्यांनाच पचवता येत नाही, बरोबर आहे की नाही. तोच प्रकार आहे ना. मान अपमान झाले, त्यांनी अपमान केला तर मी अशा लेवलची बाई आहे की लांब राहा बाबा, लिव्ह अँड लेट लिव्ह. ठीक आहे, माझा अपमान जिथे होतोय असं वाटतं तिथे मी कोणाचं जेनेटिक तर नाही बदलू शकत ना. बरोबर की नाही. तर हा बाबा तू खुश राहा, मी हटते, मी लांब होते. ही टेक्निक्स आहेत ग सगळी नात्यातली, आयुष्यातली. बरोबर. ती तुम्ही एकदा शिकलात आणि ती अनुभवानेच शिकता, आणि जर त्यातनं नाही तुम्ही प्रगल्भ झालात तर मग त्याचे साईड इफेक्ट्सही तुम्हालाच भोगायला लागतात ना. तुम्ही फारशा कोणासारख्या, बाबांसारख्या की आईंसारख्या? बाबांसारखे मी जास्त आहे. बाबांचे कोणते गुण किंवा काय म्हणा, ती छबी तुमच्यात कुठल्या माध्यमातून दिसते? खूप सगळ्यांसाठी करायचं, खूप खूप आउट ऑफ द वे जाऊन. तुमच्यासारखेच गोड होते ते, कारण आम्ही प्रत्यक्ष भेटतो आणि तुमच्या बाबतीत आम्ही म्हणतो की खूप गोड आहेत त्या बोलायला. अरे बापरे, ते तर असे होते की ते गेल्यानंतर आजही मला कितीतरी लोक अशी भेटतात आणि सांगतात राजाभाऊंच्या नावावर आम्ही इतके पैसे कमवले, राजाभाऊंच्या नावावर आम्ही इतकं, त्यांचं नाव हे करून आम्ही इतकं बेनिफिट कमवले. राजा गोसावी हे फार सॉफ्ट टार्गेट होतं सगळ्यांसाठी, कारण मॅनिप्युलेशन आणि हे काही माहितीच नाही. खरा कलाकार होता तो, त्यामुळे त्यांच्या इकडे सगळ्यांनी पैसे कमवण्याचं एक जरिया म्हणूनच बघितलं. आणि त्यांनीही म्हणजे काय म्हणतात त्याला, सडळ हाताने सगळ्यांना कमवू दिले, सगळ्यांना, की चला माझं नाव वापरून तुम्ही कमवा पैसे. आणि ते तसं झालं. पण ठीक आहे ना, त्यात ते दुवे कुठेतरी आम्हालाही लागले. कशाला त्याच्याबद्दल आपण वाईट बोलायचं. लोकांनी पैसे कमवले, गमवले नाहीत ना. बरोबर. त्यांनी मंत्र काही दिले असतील तुम्हाला, मंत्र इन द सेन्स काही आपण म्हणतो ना, तो वारसा तुमच्याकडे आपसूक आला अभिनयाचा, पण काही गोष्टी असतात जे बाबांनी दिलेल्या असतात, शिकवलेल्या असतात, सांगितलेल्या असतात, अशा तुम्हाला आज सांगाव्याशा वाटतात? हो, ते मला नेहमी म्हणायचे की मायबाई महापुरे वृक्ष जाती तेथे लव्हाळे वाचती. म्हणजे मोठ्या मोठ्या पुरांचे लोंढे आल्यावरती तुम्ही वृक्षासारखे असे ताट उभे राहाल तर तुम्ही मुळासकट उन्मळून निघून जाल. त्यापेक्षा तू लव्हाळ शेवाळ अशी राहा. लोंढा आला की खाली वाक, लोंढा गेला की परत. येस येस येस. हे खूप माझ्या डोक्यात बसलं त्यावेळेला. आणि त्यांच्या ॲक्शन्समधनं मी शिकत गेले. त्यांनी बसून असं मला कधी कानमंत्र दिला नाही. वेळच्या वेळी जायचं सेटवरती, जेवढी मदत करता येईल तेवढी सगळ्यांना मदत. म्हणजे किती लोकांना त्यांनी घरं मिळवून दिलेली आहेत, कितीतरी लोकांना. त्यांचे जे अफेअर्स होते किंवा काही होतं ते त्या नाताला 100% त्यांनी जस्टिफाय केलं. म्हणजे आज कित्येक लोकांना माहिती नाही की ते नातं तुटल्यानंतर कन्यादान करून त्यांनी लग्नस्थळं बघून करून दिलेली आहेत. कुठलंही नातं अर्धवट नाही सोडलं. ते प्रतारणा की काय ते ठरवण्याचं मला हक्क नाही. ते आई आणि ते त्यांचं ते बघून घेतील. बरोबर. पण एखादं नातं जर त्यांच्या आयुष्यात आलं तर त्याच्या एक्सटेंडेड सगळ्यांना त्यांनी सेटल केलं. त्यांनी दुवे खूप मिळवले ह्या बाबतीत. पण या नात्याचा तुम्हाला त्रास व्हायचा? आईसाठी व्हायचं ना ग, आईसाठी व्हायचा. कारण इंडस्ट्रीत असं म्हणतात की त्या बऱ्याचदा अफवा असतात, बऱ्याच त्याच्यात किती तथ्य असतं आपल्याला माहिती नसतं, किंवा कामानिमित्ताने ह्या गोष्टी घडतात, पण याचा कुटुंबियांना अनेकदा त्रास होतो. पण त्यांनी नाही अन्याय केला आमच्यावरती कधी, कधी म्हणजे कधीच नाही. माझ्या आईला शेवटपर्यंत तोच मान आणि रिस्पेक्ट दिला. प्रायोरिटीला माझ्या आईला ठेवलं, आम्हाला मुलांना ठेवलं त्यांनी. आणि माझी आई पण तितकीच थोर होती की ती नेहमी म्हणायची की त्यांचं माझं काहीही असू दे, पण ते तुमचे वडील आहेत. येस.
तुम्ही माझ्यामुळे त्यांच्याशी वागण्यामध्ये कटुता आणू नका, हे माझ्या आईने नेहमी मला सांगितलं. आणि आज मी इंडस्ट्रीत काम केल्यामुळे मला आता माहिती आहे की हे ग्लॅमरची इंडस्ट्री हो, आहे. हो, हो. वर्षानुवर्ष तुम्ही एकत्र काम करता, तर ते होणार. इतका देखणा राजबिंडा, इतका सुंदर माणूस होता तो. तर ते ऑबियस आहे सगळं हे. त्या कोणाचं समोर येतं, कोणाचं येत येत नाही, कोणाची झाकली मूठ असते. ठीक आहे. आत्ता तुमचं जे आयुष्य सुरू आहे, छान 2 मुली आहेत, नवरा आहे आणि सगळं छान सुरू आहे. तुम्ही एका मुलाखतीत म्हटलं पण होतात की आता मी एका बाजूला असते आणि ह्या तिघांचं माझ्या विरोधात गॉसिप जुळून आले की होतं. त्याविषयी ऐकेल की मुली कशा आहेत आणि मुलींचं सध्या काय सुरू आहे, कुठे आहेत आणि कसं चालू आहे हे लाईफ? माझी मोठी मुलगी HR मॅनेजर आहे दुबईला, आफ्रिकन ईस्ट इंडियन कंपनीमध्ये. आणि जावई माझा एमिरेट्समध्ये आहे. छोटी मुलगी माझी PhD केलं तिने अमेरिकेमध्ये आणि ती युनिव्हर्सिटी ऑफ अर्कान्सामध्ये प्रोफेसर आहे. आणि जावई माझा नॉट सिव्हिल इंजिनियर, लॉजिस्टिक इंजिनियर. आणि तो डिरेक्टर आहे एका कंपनीचा. ते दोघेही US ला असतात. असं असतं ना की कुठेतरी तो वारसा पुढे जातो आणि मग त्यांना त्यांच्यात ती आवड नाही आली अभिनयाची कधी, किंवा तुम्ही तसा प्रयत्न नाही केला? माझ्या मोठ्या मुलीला तसं 2-3 चान्स आले होते, पण ती स्ट्रेंथ नाही ग मुलांमध्ये. पेशन्स नाही, स्ट्रेंथ नाही. त्या दुसऱ्या ह्याच्यात चांगल्या, कारण ह्याच्यात खूप पेशन्स लागतात. आणि मी पण एवढी इगर नव्हते की त्यांना या इंडस्ट्रीत आणावं. शिक्षणावरती जे आम्हाला अर्धवट राहिलं, त्यांच्या बाबतीमध्ये मी शिक्षणावरती खूप जोर दिला. आणि खुश आहेत आता. बाबांसोबत त्यांचं नातं कसं आहे, साई सरांसोबत? खूप छान, खूप छान. म्हणजे ते कसं ऍक्सेप्ट केलं सगळं? मोठ्या मुलीला थोडासा वेळ लागला, पण छोटीनी तर एकदमच म्हणजे. आणि साईजी त्या बाबतीमध्ये अरे बापरे ग्रेट आहे. म्हणजे माझ्या नातवंडांना तो ग्रँडपा म्हणजे हा तो म्हणजे अक्षरशः सांता बाबा वाटतो. आजोबा असतात तसे. बजोबा म्हणतात. बजोबा, आजोबा म्हणता येत नाही. बजोबा आणि ग्रँडपा. आणि किती भाषा बोलू शकतात ते? मराठी येतं त्यांना? साईजी खूप छान उत्तम मराठी बोलतात, तुलू बोलतात, हिंदी बोलतात, इंग्लिश अप्रतिम आहे. थिएटर, फ्रॉम थिएटर. आणि ते उत्तम आर्टिस्ट आहेत, कारण मी त्यांना हिंदीमुळे ओळखते. हो, आणि खूपच छान. हिंदी मालिकांमधला तो एक प्रॉमिनंट चेहरा. हो, मला खूप टेन्शन आलं होतं त्यांच्यावर कुटुंबमध्ये काम करताना. म्हणजे मला म्हणजे पट्टीचा ऍक्टर आहे, कलाकार आहे. मला इथे कुठेही कमी पडून नाही चालणार. नाही, निश्चित. आत्ता जसं तुम्ही पहिलंच उत्तर दिलेलं आहे की मराठीत मला काम करायचंय पण कोणी विचारत नाहीये. कदाचित अनेक दिग्दर्शक निर्मात्यांना तो प्रश्न असेल की हिंदीत काम करतात म्हणजे बजेट परवडणार नाही, तर तो एक प्रश्न असतो. त्यामुळे मला वाटतं तुम्ही तुमच्याकडनंच ते हे करावं की असा जो समज आहे की परवडणार नाही किंवा घाबरतात विचारायला. बरेचसे हिंदी कलाकार जे मराठी आहेत ते असंच म्हणतात हिंदीत काम करतात ते. मी तुला एक सांगू का? मी ह्या शब्दात सांगितलंय की ₹1.25 आणि नारळ ह्याच्यात सुद्धा मी काम करीन, पण मला माझ्या रूट्समध्ये काम करायचं आहे. ह्याच्यापेक्षा मी जास्त तर काही नाही सांगू शकत. शगुन, पण ती खंत आहे, मला करायचंय काम. माझी पाळंमुळं आहे तिथे. निश्चित. आणि आम्हाला तुम्हाला मराठीत पाहायचंय, कारण हिंदीत जर आम्ही इतकं छान कुतूहलाने कौतुकाने पाहतो, तर मराठीत आपला आर्टिस्ट दिसायला हवा. पण फिल्म्स करायच्या आहेत आणि चांगल्या मूव्हीज बनतायत. मूव्हीज करायच्या आहेत, कारण सिरियलचं शेड्यूल पण हे असतं. म्हणजे हिंदीचंच वातावरण आता इतकं हाताबाहेर निश्चित चाललंय, तर ते ऑब्वियस आहे. मराठीत तर लिमिटेशन असतातच. पण मग एवढे जर कष्ट करायचे तर मग फिल्मसाठी चांगला रोल असेल तर आवडेल मला करायला, बाकी त्यांची इच्छा. निश्चित. आज जाता जाता मुलाखतीच्या शेवटाला मला पुन्हा म्हणजे तुम्हाला विचारायला हा प्रश्न आवडेल की आज बाबा आपल्याला पाहतायत, तुम्हाला पाहतायत, आई बाबा दोघेही पाहतायत. आज तुम्हाला तुमचं सक्सेस जे तुम्ही मिळवलेलं आहे
यानंतर काहीतरी बोलायचं राहून गेलं असेल, या क्षणी काय बोलावं असं वाटतंय त्यांना? त्यांच्याशी काय बोलाल? ते ऐकतायत तिथं. असते तर फार बरं वाटलं असतं. खूप त्यांचं देणं राहून गेलं आहे, द्यायचं खूप राहून गेलं आहे. भयानक त्याची खंत आहे. खूप लक्झरी त्यांना द्यायला हवी होती मला. पण ठीक आहे, तेच मी म्हणते, वरती जाऊन ते भांडलेत देवाशी की तिला सगळं तू, म्हणजे मी म्हणत नाही ह्याला यश वगैरे, यश काय ग हे आपण ठरवायचं असतं. कोण आहोत आपण? कोणी नाही. तुम्ही पाय उतर झालात या इंडस्ट्रीतनं की संपलं. 4 दिवस तुमची आठवण काढतील, नंतर एवढे काही आपण महान थोर कलाकार नाही आहोत की आपलं एक असं मैलाचं दगड आपण ठेवलाय. पण मी एकच सांगेन की मला अशीच शक्ती द्या शेवटपर्यंत. माझ्या प्रोफेशनशी प्रतारणा माझ्या हातून होऊ देऊ नका. छान छान काम करण्याची उर्मी द्या, बस असून काही नाही. आणि तेच देत आहेत, मला माहिती आहे. मला माहिती ते आहेत. एक प्रश्न माझा राहिला होता, हा आपण आधी एडिट करून घेणार आहोत, पण इंडस्ट्रीतली मैत्री किती खरी असते आणि तुमचे मित्रमैत्रिणी असा परिवार इंडस्ट्रीत आहे का? अजिबात नाही. खरी नसते असं मी खूपदा ऐकलंय अनेकांकडून. खरी की खोटी ते मला माहिती नाही. इंडस्ट्रीतली मैत्री खरी नसते असं मला खरी की खोटी मला माहिती नाही. पण मी मैत्री कधी केली पण नाही. कारण आजही पॅकअप झाल्यानंतर मेकअप टिश्यू पेपरवर पुसताना मी ते सगळं तिथेच सोडते आणि एक उत्तम गृहिणी, आई, बायको म्हणूनच मी माझ्या घरामध्ये येते. मी ते घरात आणत नाही. भले त्याच्यामुळे माझं घर चालत असलं तरी मी ते सगळं तिथे वातावरण सोडते आणि घरी येते. पण आज इतकं सुंदर आम्हाला महत्वाचं म्हणजे राजा गोसावी सरांबद्दल खूप गोष्टी तुमच्याकडनं ऐकायला मिळाल्या बाबा म्हणून. आणि अर्थात त्यांचे फॅन्स आजही इतके आहेत कारण ही मुलाखत जेव्हा लोक ऐकतील तेव्हा खरं तर राजा गोसावी संदर्भातले कमेंट्स आणि तुमच्याबद्दलच्या इतक्या कमेंट्स येतील, लोक पुन्हा एकदा भूतकाळात जातील आणि आठवणी. आणि आम्ही त्यांच्यावरती बायोपिक करतोय, त्याचं काम जोरदार सुरू आहे. आणि ते माझ्या आयुष्याचं स्वप्न आहे की खूप सुंदर एक बायोपिक त्यांच्यावर मला बनवायचं आहे. नाहीतर पुस्तक रूपी तरी. तुमची भूमिका कोण करेल असं तुम्हाला करावं असं वाटतं? आईचा रोल करणार तुम्ही. आणि तुमची भूमिका? माझी ती पण आजच्या जनरेशन मधली कोणती अशी अभिनेत्री आहे जिने करावी असं तुम्हाला वाटतं? तुमची भूमिका. मी माझ्या भूमिकेला फार वावच देणार नाही. पण राजा गोसावी आहे तर मग ते फक्त कारण राजा गोसावींचं प्रेम होतं मुलीवर, त्यामुळे आणि तो एक महत्वाचा भाग आहे त्या कथेचा. त्यामुळे असं तुम्हाला असं वाटतंय की ती माझी भूमिका या अभिनेत्रीने करावी, ती करेल अशी 2-3 नावं तुमच्या डोळ्यासमोर असतील तर? नाहीये किंवा असतील तर आम्हाला आत्ता सांगणार आत्ता तरी नाहीयेत. नाही, निश्चित. पण लगेच आम्ही पण वाट पाहतोय की या सिनेमाची, कारण अनेक गाणी, अनेक भूमिका अशा त्यांनी आम्ही आजच्या पिढीतली किंवा आमच्या नंतर पण आता जी पिढी आहे त्यांना पण तो वारसा पुढे जाणार आहे आणि अशा सिनेमांच्या माध्यमातून तो जात राहावा की जेणेकरून तो पुढे पुढे जात राहील आणि आपले भूतकाळातले जे दिग्गज आहेत ते आपल्या आठवणीत कायम स्मरणात राहतील. मोठा कॅनव्हास आहे, खूप मोठा कॅनव्हास आहे निश्चित. आणि आम्ही वाट पाहू याची. आणि तुम्ही आज इथे आलात समाजी आणि छान आम्हाला वेळ दिलात आणि मुलाखत दिली. खूप खूप आभारी. थँक्यू, धन्यवाद.